जय महाराष्ट्र पब्लिक। तर फायनली होऊन शकता आपल्या एक व्हिडिओ चांगलं स्वागत आहे तुमचं। तर आजचा टॉपिक तो म्हणजे जेवढे आता 10वी पास झालेले त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी। तुम्ही आता थंबनेल बघितलंच असणार की 10वी पास झालेल्याला एक टॅब प्लस 6 GB इंटरनेट फ्री भेटणार आहे। ते कसं काय भेटणार, तर ही योजना कोणची आहे, तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे। तर या योजनेचं नाव महाज्योती योजना आहे। तर शेवटची तारीख जी आहे ती 31 मे 2025 म्हणजे आता 31 मेला लास्ट डेट आहे। तर या डेटच्या आधी तुम्ही नक्की हा फॉर्म भरावा। तर ऑनलाईन फॉर्म आहे, ही माहिती सगळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओ करूया सुरू। तर फ्री टॅबलेट प्लस 6 GB इंटरनेट फ्री, तसं तुम्ही बघितलं असणार की 10वी पास विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। तर हा फॉर्म कसा भरायचा, कसा अर्ज करायचा, A to Z माहिती एवढे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर सगळ्यात पहिले आता आपण महाराष्ट्र शासनाकडून जो GR आले तो बघूया। तर इथं आता काय राईट केलेलं आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो। तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE नीट MS CET बॅच 2026 तर करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे। तर इथं बघू शकता तुम्ही देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास येत आहे। तसेच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा तुम्हाला सांगितलं। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब, तर बघू शकता मोफत टॅब व 6 GB इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल। यानंतर आता पात्रता बघूया। तर आता आपण सगळ्यात पहिले दिलेलं काय इथं विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावी। जे पण विद्यार्थी ते महाराष्ट्राचा रहिवासी असावा तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार। तर 2 नंबरचं काय दिलं आहे, विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावी। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा। तर नॉन क्रिमिलियर जे असेल तुमचं ते असलंच पाहिजे। त्यानंतर 3 नंबरचं काय दिलं, सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी, म्हणजे 2024 मध्ये जे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठीच हा फॉर्म तिथं दिलेला आहे। त्यानंतर 4 नंबरचा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। तर खालचे काही पॉईंट्स तुम्ही रीड करून घ्या। त्यानंतर आता आवश्यक कागदपत्रे बघूया। तर सगळ्यात पहिले आधार कार्ड तुमचं जे आहे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 2 नंबर रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट। त्यानंतर 3 नंबर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। आणि 4 नंबर जे आपले ते नॉन क्रिमिलियर येतं ते तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला बोललोच होतो। त्यानंतर 5वं जे येतं 10वीची गुणपत्रिका। त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट। आणि 7 नंबर जे दिव्यांग असतील त्यांचा तो दाखला लागणार आहे तुमचा दिव्यांग असल्याचा। त्यानंतर 8 नंबर अनाथ असल्याचा दाखला, जे पण अनाथ असतील त्यांना तो दाखला लागणार आहे आणि जे पण नसतील त्यांना नाही लागणार। तर आता आपण आरक्षण बघूया। तर सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे इथं दिलेलं आहे। तर सामाजिक प्रवर्ग OBC साठी तिथं 59% दिले। त्यानंतर VJA साठी 10%, त्यानंतर NTP साठी 8%, त्यानंतर NTC साठी 11%, त्यानंतर NTD साठी 6% आणि SBC साठी 6%। असं टोटल जे आहे ते आपलं 100% इथं दिलेलं आहे। तर फायनली आता येते मेन गोष्ट ती म्हणजे अर्ज कसा करावा या फॉर्मसाठी। तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अर्ज कसा करावा, तर टेन्शन घेऊ नका, सगळी माहिती एवढं मी तुम्हाला दाखवत आहे। तर अर्ज कसा करावा ही माहिती इथं आता पॉईंट वाईज दिलेलं आहे। तर हे पॉईंट तुम्ही रीड करून घ्या आणि अर्ज करू शकता या फॉर्मला। तर महाज्योतीची वेबसाईट इथं दिलेली, तर www.mahajyoti.org.in। तर या वेबसाईट इथं लिंक इथं पण दिलेली आहे। तर तुम्हाला ही लिंक लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अवेलेबल आहे। तर लिंकवर क्लिक करा आणि फटाफट या फॉर्मला तुम्ही अप्लाय करा। आणि जेवढे आपले 10वी पास झालेले मित्र व मैत्रिणी असो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।